सिने जगात आपल्याला जितकं ग्लॅमरस वाटतं ना, ते तितकं नक्कीच नसतं. जितकं आपल्याला बाहेर ते सिने जगत जितकं चकाकणारं वाटतं, तितकं ते नक्कीच नसतं. या ठिकाणी अनेक लोकं जे असतात, ती आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आलेली असतात. परंतु काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. आज माझ्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे, जिने या सगळ्यांचा सामना केलाय, परंतु आज ती जिद्दीनं उभी आहे आणि आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. माझ्यासोबत आहेत हेमलताजी बाणे. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या विशेष थँक यू. पॉडकास्टमध्ये. थँक यू सो मच मला बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. तुझेही स्पेशल खूप आभार. आणि मला खरंच आता गेले 6 महिने फक्त नाही, तर गेले 2-3 वर्ष झाली, की मला बोलायचंय, पण मला योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. सो तुम्ही लोकांनी तो अवेलेबल करून दिला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप पहिले तर मनापासून आभार आहे. आणि मला खूप बोलायचंय आणि आज मी बोलणार आहे. सो प्लीज मला विचारा. नक्कीच जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, तुमचं हं. ओळख करून देताना मी सांगितलं, की अशा अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि त्याच्यानंतर आपण खूप जिद्दीनं उभा राहतो. कारण की पुढचं आयुष्य असतं, आपण काही बघितलेली स्वप्न असतात, जी आपल्याला पुन्हा उभं राहून पूर्ण करायची असतात. तर गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर 2025 मध्ये हं, तुमच्यासोबत खूप अनपेक्षित घटना घडली, हं, ज्यामध्ये तुम्हाला खूप मानसिक त्रासाचा सामना देखील करावा लागलेला आहे. हं. तर या सगळ्याकडे आत्ता कसं बघता? आता त्या गोष्टींचा विचार केला ना, तर खरं तर खूप त्रास होईल किंवा मी त्या विषयावर ना सतत बोलले तर मला खूप मानसिक त्रास होणार 100%. पण ती गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी ना माझ्याकडे आत्ता पाहिजेल तेवढे पुरावे नाहीये आणि त्या पुराव्यांची मी वाट बघते. त्याचं कारण हे, की मूळ जी घटना होती ना, ती घटना कोणत्याही मीडिया चॅनलने, न्यूज रिपोर्टरने सांगितलीच नाहीये. जी एफ-आय-आर त्या मुलीने केली ती पहिली एफ-आय-आर होती जी 15 नोव्हेंबरला झालेली. त्याबद्दल कुणीही खरं सांगितलं नाही. ती सांगितलीच नाही गोष्ट. त्या एका एफ-आय-आरवर त्या मुलीवर 3 एफ-आय-आर खोट्या केल्या गेल्या आणि त्या मुलीला मदत करणाऱ्या बाकी सर्व लोकांवरही खोट्या एफ-आय-आर केल्या गेल्या. खंडणीची जी एफ-आय-आर तिच्यावर झाली त्यात माझंही नाव होतं. त्या एफ-आय-आरमध्ये जी गोष्ट आहे ना, घटना आहे ना, ते सुद्धा मीडियाने नाही दाखवलं. म्हणजे अटक केलं दोघींना ते दाखवलं. पण त्या खंडणीच्या एफ-आय-आरमध्ये काय स्टोरी होती ना, ती पण सांगितली नाही गेली. ज्याने आरोप लावले, ज्याने ती कंप्लेंट केली, ती सुद्धा सांगितली नाही गेली. तिसरीच काहीतरी भलती स्टोरी बनवून मीडियामध्ये छापली गेली आणि एकाने कोणीतरी छापली आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी वेड्यासारखं त्याच्यामागे म्हणजे एकाने चुकी केली आहे, बाकी सगळी गाढवं त्यांच्या मागे चालायला लागली, अशा पद्धतीने चालायला लागली. जेव्हा 1 जानेवारी 2026 ला मला बेल मिळाली आणि मी घरी आले आणि मी सगळे ते आम्ही जेव्हा दोघींनी ते न्यूज पाहिल्या ना, सिरियसली सांगू मला पहिलं तर वाटलं, किती मूर्ख आहे यार! म्हणजे तुम्ही ज्या एफ-आय-आर बद्दल बोलताय ती एफ-आय-आर काय आहे हे पण नाही तुम्ही नीट सांगू शकलाय. एकाने लिहिलंय, की पुण्यामधल्या एका प्रतिष्ठित बिल्डरकडे काम केलं होतं. त्याने पैसे कामाचे दिले नाही. त्याच्याकडे पैसे मागितले आणि डबल पैसे मागून त्याच्याकडे खंडणी मागितली म्हणून त्याने एफ-आय-आर केली आणि त्यांना पुण्यामध्ये अटक झाली. दुसऱ्याने लिहिलंय, मेघवाडीमध्ये एस-आर-एमध्ये असा प्रकार घडलेला होता म्हणून मेघवाडी पोलिस स्टेशनने अटक केली. तिसऱ्याने लिहिलंय, भायखळ्यामधल्या पोलिस चौकीने अटक केली आहे. म्हणजे खरी गोष्ट कुणालाच माहिती नाही. नेमकं हे प्रकरण काय होतं? कारण की खंडणी हा जो शब्द आहे, हा खूप गंभीर आहे आणि हा एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करू शकतं, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. तर नेमकं त्याबद्दल काय वाटतं? ती ना, जी मेन पहिली एफ-आय-आर मी जी म्हणाली ना, ती अजूनही कोर्टामध्ये चालू आहे. सो तिच्याबद्दल मी फार नाही बोलू शकत. दुसरी ही जी एफ-आय-आर आहे, ही आता त्याने परत घेण्यासाठी म्हणजे ज्याने एफ-आय-आर केली, त्यानेच ती परत घेण्यासाठी हायकोर्टामध्ये ॲप्लिकेशन टाकलंय कॉशिंगसाठी. त्याच्यामध्ये ते आता जजच विचारतात आहे, की मग हे पुरावे हे तुम्ही दिले ते काय? म्हटलं, "नाही, नाही, हे आम्ही पुरावे दिलेच नाही. हे तर पोलिसांनी ओके. चुकीची हे केलेली आहे." सो आता ते सगळं बिल पोलिसांवर फाटतंय. जे खरं आहे ना, ते निघायला, ओपन व्हायला लोकांसमोर वेळ लागेल आणि ते खरं बाहेर आल्यानंतर त्याच्यावर कॉशिंगची ऑर्डर होणार, नाही होणार. मग ती ऑर्डर मी जे काय होईल, ती मी सगळ्या मीडियावाल्यांना बोलवून, बसवून पुराव्यांसकट देणार आहे. सो मी आत्ता जर त्याच्यावर बोलले ना, तर त्याला खरं मानलं जाणारच नाही. त्याच्यावर अजून काहीतरी न्यूज बनेल, अजून अफवा बनतील आणि अजून काहीतरी विचित्र वाईट हे करेल आणि माझी इच्छा नाहीये, की त्या मुलीवर जो काही अत्याचार झालेला ना,
त्याच्यावर तिला न्याय मिळाला पाहिजे, तिच्यावर अन्याय अजून झाला नाही पाहिजे. सो मला त्या विषयावर फार नाही बोलाय. फक्त एवढंच सांगील, की त्या मुलीला जेव्हा मारलेलं तेव्हा ती 5 आठवडे 5 दिवसाची गरोदर होती आणि ती ज्या कामावर होती, ती त्या हॉटेलमध्ये गेस्ट मॅनेजर म्हणून जॉब करत होती आणि तिला काही मुलांनी दारू पिऊन मारलं होतं. तिच्यावर ज्यावेळेला मारलं, तेव्हा तिने क्लिअर सांगितलेलं होतं मारण्याच्या अगोदरच, की "सर माझ्यावर लेझर लाईट मारू नका. मी प्रेग्नंट आहे, सो माझ्यासाठी ती लेझर लाईट चांगली नाहीये." हे सांगितल्यानंतर सुद्धा त्या मुलांनी तिच्याबरोबर वाद घातला, तिला छेडलं आणि तिला मारलं आणि त्या मारहाणीमध्ये तिचा गर्भ पडला. पोलीस इथे आले होते. त्यांनी एफ-आय-आर नाही केली, काही नाही, काही नाही. 5 दिवसानंतर त्या मुलीची एफ-आय-आर झाली आहे. जर ती एफ-आय-आर जर कोणी काढली, वाचली तर बघा त्याची तारीख घटनेची आणि एफ-आय-आर झाली. याच्यामध्ये 5 दिवसाचा फरक आहे. मग एवढा वेळ का लागला? कशामुळे? कशासाठी? काय झालं? त्या मुलीने तिच्या घराची एवढी परिस्थिती नाहीये, तिची परिस्थिती एवढी नाहीये, की मोठमोठ्या ऑफिसर्स लोकांना, नेत्यांना जाऊन भेटा किंवा तो खर्च करावा, एवढा तिला पाठिंबा कोणाचा नव्हता. तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये तिने एक वकील बघून ती एफ-आय-आर कशीबशी केली, तिला किती लोकांनी मदत केली. म्हणून तिला दाबण्यासाठी 3 खोट्या एफ-आय-आर तिच्यावर झाल्या. तिने ती एफ-आय-आर मागे घ्यावी म्हणून. ही मूळ घटना होती. याच्यामध्ये बऱ्याच अजून बारीक गोष्टी होत्या. त्यानंतर तिच्यावर ज्या 3 एफ-आय-आर झाल्या ना, त्याच्यामध्ये एका एफ-आय-आरमध्ये खंडणीची एफ-आय-आर होती, जी माझ्यावर झाली. जी मुलगी तिला प्रेशराईज करून जबरदस्ती तिच्यावर वाईट परिस्थिती आणून तिला खूप टॉर्चर, त्रास देऊन भेटायला बोलवता आणि मग तुम्ही तिच्यावर खंडणीचा आरोप लावून तिला अरेस्ट करवता. बरोबर. हे खूप मोठं कारस्थान आहे. मास्टर माइंड आहे तो माणूस. त्याचं नाव जर गुगल केलं ना, त्या माणसावर किती एफ-आय-आर्स आहेत, किती कंप्लेंट आहे, भरपूर आहे. जे तिलाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्या व्हिडिओमध्ये जो फुटेज आमचा सापडलाय, आम्ही जाऊन त्या माणसाला भेटलोय. खंडणी मागायला जाताना तुम्ही तुमचा वकील सोबत घेऊन जाता, मग त्याला खंडणी म्हणतो का? बरोबर. इतका कॉमन सेन्स आहे, ज्याचा वापर ना पोलिसांनी केला, ना मीडियाने केला. नक्कीच. आणि या स्वरूपाच्या जेव्हा बातम्या बाहेर आल्या, म्हणजे तुम्ही अनेक वर्षापासून मराठी सिनेसृष्टीमध्ये काम करतात आणि तुम्ही खूप दिग्गजांसोबत काम केलेलं आहे. तर या दिग्गजांसोबतचे फोटोज व्हायरल करण्यात आले आणि त्याच्या हेडलाईन्स बनवण्यात आल्या. मी जेव्हा बाहेर आले ना, मला ऑलरेडी आतमध्ये ना, कारण त्या अख्ख्या युनिटला माहिती होतं, की ही खोटी एफ-आय-आर आहे. हे त्यामुळे त्या लोकांचं वागणं माझ्याबरोबर खूप चांगलं होतं. पहिल्या दिवशी ज्या दिवशी अटक झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना माहिती नाही मी हेमलता बाणे. जेव्हा मी माझी ओळख सांगितली आणि सगळं झालं ना, तेव्हा त्यांना क्लिक झालं, की अरे बापरे! ही तर खूप मोठी स्टार आहे आणि हे खोट्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवलंय आणि ज्या लोकांनी ही एफ-आय-आर केली ना, ज्या ऑफिसर लोकांनी, ते फार 4-5 लोकच होते. पण बाकीचं अख्खं युनिट जे होतं ना, मुंबई पोलीस, ते खूप चांगले होते. ते आमच्यावर खूप चांगले वागले. त्यांनी खूप सांभाळून घेतलं मला. कारण मला पॅनिक अटॅक येत होते. ओके. तर त्यांनी खूप सांभाळून घेतलं मला आणि खूप सपोर्ट केला आणि त्यांच्याकडनं मला कळलेलं होतं, की ही न्यूज बाहेर झालेली आहे आणि खूप काही बोललं जाते. पण काय बोललं जाते ते सांगितलं नाही. मी जेव्हा बाहेर आली ना, त्याच्यानंतर जेव्हा मी न्यूज बघितली, एक-एक सगळी न्यूज पाहिल्यानंतर ना, मला प्रचंड राग पहिल्या गोष्टीवर आला. एक तर जी घटना खरी मूळ होती ती सांगितली नाही. जी एफ-आय-आर आमच्यावर झाली, ज्याची तुम्ही न्यूज बनवताय, ती सुद्धा गोष्ट खोटी सांगितली गेली. याच्यापेक्षाही वर्स्ट म्हणजे हे, की मीडिया जेव्हा एखादी न्यूज देते, तेव्हा त्याच्यावर काहीतरी अभ्यास करते. फक्त एका माणसाचं ऐकत नाही, दोन्ही माणसांचं ऐकून मग त्याच्यावर काय न्यूज आहे, काय खरं आहे ते बोललं जातं. पण हे तिथे झालंच नाही. हे तिथे तसं घडलंच नाही. त्याचसोबत मी तिला मदत करताना मी माणुसकी म्हणून केली होती. मी माणूस म्हणून तिची मदत केलेली. कारण मी गेले काही 3-4 वर्ष झाली आता मी इंडस्ट्रीमध्ये कामं करत नाहीये. त्यामुळे तिने जेव्हा माझ्याकडे मदत मागितली ना, ती माणुसकीच्या नात्याने मागितलेली. मी अभिनेत्री आहे, सिने अभिनेत्री आहे म्हणून मी तिच्याकडे मदत करायला गेले नव्हते किंवा मी त्या हिशोबाने सगळ्यांना कॉन्टॅक्ट कॉल करून मी बोलले नव्हते कोणाला. त्यामुळे मग माझं उगाचच सिने अभिनेत्री म्हणून नाव देणं, द्या ना तुम्ही हेमलता पाटकर ह्यांना अरेस्ट झालंय किंवा हेमलता बाणे हिला अरेस्ट झालंय. ओके. खंडणीचा आरोप आहे, हे आहे, त्यांना अरेस्ट झालंय. ती ह्यांची सून आहे,
ह्यांची बायको आहे, यांची मुलगी आहे, ह्या कलाकारांबरोबर काम केलंय, त्या कलाकारांबरोबर काम केलंय, हा सिनेमा त्यांचा रिलीज झाला. हे हे बाकीचे जे फापड पसारे केले याची गरज नव्हती. ह्याच्यामुळे घडलं हे ना, की इतर कलाकारांचे फोटोज दाखवणे, इतर कलाकारांची नावं सांगितली गेली. त्यांची का बदनामी केली गेली? त्यांचा काही संबंध नसताना, त्यांना माहिती पण नसताना अचानक त्यांचेच फोटो त्यांना दिसतात. अरे बापरे! हे काय? खंडणीचं आणि वगैरे ही पोरगी, ह्या पोरीबरोबर आम्ही काम केलंय, ही तर पोरगी अशी नाहीये. त्यांना असं वाटलं असेल ना मनापासून, की अरे उगाचच काम केलं या पोरीबरोबर, आज हे असंच दिसतंय. त्यांची मनस्थिती काय झाली असणार? बरोबर. त्यांना माझ्याबद्दल किती राग, वाईट वाटलं असणार किंवा त्यांचं माझ्याबद्दलचे विचार किती बदलले असणार. या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे मराठी चित्रपट सृष्टीमधून कोणाचा तुम्हाला पाठिंबा किंवा कोणाचे फोन ज्या कॉल्स त्या लोकांसोबत मी दरम्यान? काम केलंय ना, त्यांना माझी काळजी वाटली. ओके. कारण ही न्यूज ऐकल्यानंतर कुणालाही वाटलं नाही, की हे खरं आहे. हे काय आहे हे त्यांना कळलं नाही. मुळात जी न्यूज दाखवली गेली ती अर्धवट होती, चुकीची, खोटी होती. आणि आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या बरेचसे कलाकार पोलिसांच्या संपर्कात आहेत. कारण आम्हाला त्यांच्यापासूनच सेफ्टी मिळते. आम्ही एखाद्या इव्हेंटला, कार्यक्रमाला गेल्यानंतर ती लोकच आमची सुरक्षा करतात बरोबर. ना. सो त्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्या लोकांनी कॉल करून विचारलं, "अरे हेमा आतमध्ये आहे, अरेस्ट झाले, काय प्रकार आहे काय?" सो ती खरी बातमी ऑलरेडी बाहेर आलेली होती. त्या बरोबर. लोकांना कळलेलं होतं, बऱ्याच जणांना कळलेलं होतं, की हे खोट्या प्रकरणात तिला अडकवलेलं आहे. मग त्यांना काळजी वाटत होती. माझी वाट बघत होते ती लोकं, की ही कधी बाहेर आली आणि कधी खरं सांगेल, की काय घडलंय मग. मी बाहेर आल्यानंतर मग मला एकेकांचा जसा फोन, कारण माझा मोबाईलही काढून घेतला. माझ्याकडे अजूनही माझा मोबाईल नाहीये. माझा फक्त मी नंबर हे करून घेतला. पण माझा मोबाईल अजूनही दिला नाहीये मला, ज्याच्यामध्ये पुरावे आहेत. ओके. सो ते त्यांच्याकडे. तर मग त्या लोकांना कळल्यानंतर, की बाबा काय झालं, मी त्यांना सांगितलं, की हा असा-असा प्रकार घडलेला आहे. ते म्हणाले, "हेमा, खूप शांततेने आणि खूप विचारपूर्वक जे काय करशील ते." मी म्हटलं, "आता मला काही करायची गरजच नाही." त्या माणसाने स्वतःच्या पायावर धोंड मारलेली आहे. कोर्टामध्ये त्याला सुप्रीम कोर्टामध्ये बेल हवी होती म्हणून तो सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळं केसेस बनवून तो घेऊन गेला. आणि सुप्रीम कोर्टाने रिझल्ट लावला, की या माणसाची बेल मी रिजेक्ट करणार. मी या माणसाला बेलच देणार नाही. कारण त्याने गुन्हा केलेला होता. तो गुन्हा, ती एफ-आय-आर मागे घेण्यासाठी त्याने त्या मुलीवर 3 खोट्या एफ-आय-आर केल्या. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जेव्हा न्याय मागायला जाता ना, तेव्हा तिकडे पैसे कोण नाही खात. तिथे कोणी तुम्ही करप्शन वगैरे नाही करू शकत. तिथे तुम्हाला न्यायच मिळतो. सो तिथे न्याय मिळाला आणि त्या माणसाची बेल कॅन्सल झाली. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला बेल मिळाली आणि आम्ही बाहेर आल्यानंतर त्याला कळलं, की आपण आपल्या पायावर धोंड मारलेली. सो आता आता कोर्टामध्ये केस चालू आहे. निकाल लागेपर्यंत अजून जरा 5-6 महिने जाईल. त्याच्यानंतर मग मी पुराव्यांसकट सगळं सांगेल, की काय प्रकार होता, पण काय गेले घडलं ते. 5 महिन्यात असं कुठे वाटलं नाही, की मी बाहेर येऊन बोलावं, की म्हणजे हे खोटं कितपत सहन केलं किंवा कुठेतरी वाटलं नाही, की अरे, मी अरे मी झोपले नाही. सांगायला मी पाहिजे? बाहेर आल्यानंतर मी जवळ-जवळ 2-3 महिने झोपले नाही. जेव्हा अ, मला कळलं ना, की ती बरी आहे. त्या लोकांचं आता सेटलमेंट झाली आहे. कोर्टामध्ये हे झालंय, त्या लोकांनी कॉशिंगसाठी टाकली आहे. सो आता हे सगळं निवळेल. पण ती पण एक प्रोसेस आहे. कोणतीही एफ-आय-आर झाल्यानंतर ती काढायची जरी असेल ना किंवा ती संपवायची असेल ना, तरी एक प्रोसेस असते कोर्टाची. सो ती महिनो चालते. ती प्रोसेस चालू आहे. त्यामुळे मी कोणाला सांगू शकत नाही, काय नाही. हे झालं, हे साधारण मार्च, एप्रिलमध्ये झालंय. त्याच्यानंतर मी शांत झोपले. तोपर्यंत मला झोपच नाही. मला तिची काळजी, कुठे आहे, काय करते, काय झालंय, काय नाही. कारण जे साक्षीदार त्याच्यामध्ये होते ना, जे पहिल्या एफ-आय-आरमध्ये, त्यांना सुद्धा धमक्या वगैरे दिल्या गेल्या. म्हणजे ह्या लेव्हलला ते गेलं. या लेव्हलला ते गेलं. ते खूप भयानक होतं आणि मी खरंच सांगू, ह्या सगळ्या प्रकारामध्ये माझा भाऊ, माझी बहीण, माझे नातेवाईक, माझे मित्र सर्कल जे काय आहे ना, त्यांनी मला सपोर्ट केला. "तू खूप स्ट्राँग आहे बाई. पण तू लोकांच्या मॅटरमध्ये पडायला नाही पाहिजे होतं आणि तुझ्याकडनं ती अपेक्षाच नाही करू शकत, की तू कोणाच्या मॅटरमध्ये पडणार नाही. तुझ्याकडे तिने मदत मागितली म्हणून तू मदत करायला गेली आणि हा सगळा प्रकार घडला. पण तिने तुझ्याकडे मदत नाही मागितली असती ना आणि तुझ्या डोळ्यासमोर ती गोष्ट घडली असती, तिला मारलं असतं आणि तिच्याबरोबर हे सगळं झालं असतं, तरी तू तिला मदत करायला गेली असती. त्यामुळे तुला बोलून काही उपयोग नाही." मानसिकरित्या कितपत सहन करायला लागलं? म्हणजे कसं केलं सगळं हँडल आणि आज तुम्ही इथे बोलतायत? मी खरं सांगू, मी आता ना आता मी खूप बेटर आहे. ओके. आता मी बोलू शकते. हं. आता मी बेटर आहे. त्यावेळेला मला विचारलं असतं ना, तर शिव्यांशिवाय माझ्या तोंडातनं काही निघत नव्हतं. इतका राग आणि इतका चीड होता. बरोबर.
कोणाच्या विरोधात होता? त्या माणसाच्या विरोधात ज्याने खोटी एफ-आय-आर केली, खोटी कंप्लेंट केली. सगळ्यांना पैसे खायला घालतोय आणि करप्शन करतोय आणि करप्ट करतोय अख्ख्या अ, जे कोणी हे सगळं पॉवरफुल लोकं आहेत त्यांना पैसे देऊन ह्या सगळ्या गोष्टी घडवतोय. सो त्या माणसाबद्दल राग होता. जे त्याला सपोर्ट करून करप्शन करतात त्यांच्याबद्दल राग होता आणि मीडियाबद्दल राग भरू लागला. माझी अपेक्षा ही होती, की मीडियापर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर ती लोकं खरं काय, सत्य काय ते शोधतील आणि ते दाखवतील. बरोबर. पण त्यांनी काहीतरी वेगळंच दाखवलं. म्हणजे मला नंतर मला मूर्खपणावर हसू येऊ लागलं. कुठलं पुण्याचा बिल्डर? काय संबंध? काय म्हणजे हे? फक्त टी-आर-पी मिळवण्यासाठी किंवा लोकांनी आपलं चॅनल बघावं, आपली न्यूज बघावी यासाठी हे? खरं तरी दाखवा मग. बरोबर. अच्छा, त्याच्यामुळे सांगितलं नंतर मग 1 महिन्यापूर्वी अजून एक न्यूज आलेली आणि एवढ्या मोठ्या न्यूज पेपरमध्ये येतंय. 600-650 पानांचं चार्जशीट भरली गेली. मी जाऊन स्वतः घेऊन आले. 202 पाने. इतकं विचित्र आणि वेगळं दाखवलं जातंय आणि बोललं जातंय. ह्याचं वाईट वाटलं, राग आला मला या गोष्टीचा, की कसा विश्वास ठेवायचा आपण या गोष्टीवर. बरोबर. तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक रियालिटी शो देखील केलेले आहेत. तर हे सगळं करत करत असताना आता कुठेतरी करिअरला ब्रेक लागलाय असं वाटतं या घटनेमुळे? या घटनेमुळे तर फुल स्टॉप लागलेला आहे आणि त्या ब्रेक तर माझा लग्नानंतरच लागलेला होता. पण तरीसुद्धा जसं जमेल तसं मी थोडं-थोडं कुठून ना कुठून काहीतरी करत होते. पण ह्या घटनेमुळे फुल स्टॉप लागला. कारण लोकं आता ना घाबरायला लागले. भले इंडस्ट्रीमध्ये आता कामं खूप कमी आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कामं कमी आहे. सिनेमे फार काही बनत नाहीये. पण थिएटर्सला पण फार कमी लोकं येतात किंवा त्यांची आता चॉईस बदलली आहे. त्यांचा डीजेकडे पाहण्याचा डीजे चॉईस झालेली आहे. सो त्याच्यामुळे ना थिएटरला शोज होतात आहे, ना इव्हेंट्स होत आहे, ना मराठी सिनेमे खूप प्रमाणात बनत आहे. त्यामुळे सगळंच आता फार कमी झालेलं आहे. आपण या मुद्द्यावर येऊच या. आता बिग बॉस मराठी सीझन सुरू होता, सीझन 6 आणि ओके. त्याच्यामध्ये दीपाली सय्यद यांनी हा मुद्दा उचलला डान्सर्स दीपाली ताईने. हां. बद्दलचा. तर मला सेम तो प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे, की काय वाटतं समाजामध्ये त्या गोष्टीला प्रचंड मागणी आहे. प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे त्यांचा आणि एक ॲज अ नृत्यांगना म्हणून तुम्ही खूप मोठी म्हणजे आतापर्यंत खूप वर्ष तुम्ही त्यामध्ये काम केलेलं आहे आणि आता अचानक तुम्ही या पद्धतीचे शोज जेव्हा बघता, तर एक कलाकार म्हणून मन कुठेतरी दुखावतं? दुखावतं, घाण वाटते. लिटरली घाण वाटते. म्हणजे माझी सुरुवात रंग उधळू चलापासून होती आणि जी डायरेक्शन त्यांनी केलं होतं, अविनाश हांड्यांनी केलं होतं डायरेक्शन, मेघा गाडगे होती त्याच्यामध्ये. माझं पहिलं थिएटरला आलेला कार्यक्रम म्हणजे रंग उधळू चला. मी तिथून सुरुवात केलेली. मी कोरसपासून सुरुवात केली. त्याच्यानंतर मी मायाताईंकडे लागली, माया जाधवांकडे लागली. कृणाल म्युझिकचे टी सीरीज जेवढे मार्केटमध्ये अल्बम आहे, सगळ्यांचे अल्बम्स केलेले आहे. वर्षोनवर्ष महिन्यातनं 3 अल्बम करणं, प्रत्येक अल्बममध्ये 2-2, 3-3 गाणी करणं. म्हणजे असा गच्च भरलेला गोडाऊन आहे माझ्याकडे गाण्यांचा किंवा एवढं शिकले, एवढं केलंय आणि पारंपरिक नृत्यापासून, फोक डान्सपासून, वेस्टर्नपासून सगळ्या प्रकारचे पण प्रॉपरली प्रशिक्षण घेऊन, शिकून पॉलिश होऊन मी परफॉर्मन्स केलेले. आता घडलंय हे ना आणि ह्याचं कारणीभूत सुद्धा आपले सरकार आहे. आपली गव्हर्नमेंट आहे. जो प्रकार आता दिसतोय ना, ह्याला माझ्या भाषेत जर विचाराल ना, तर हा ओपन लेडीज डान्स बार चालू आहे. स्पष्ट मत आहे पण माझं. त्या कलाकारांचं असं मत आहे, की आम्ही पब्लिक डिमांडवर हे काम करतो. हो, तर मग तुम्हाला ॲज अ पब्लिक ऑडियन्स डिमांड आहे. कसं सांगते ते? साधारण ना 2006-7च्या दरम्यान किंवा 5च्या दरम्यान ना गव्हर्नमेंटने लॉ काढला, की लेडीज डान्स बार बंद करायचे. आर.आर. आबांच्या काळामध्ये. हां, हं. बंद करायचे. तुम्ही हा विचार केला का, की त्या ज्या मुली आहेत, त्या काय करणार? त्यांना जॉब दिला? त्यांना काम दिलं? त्या पोट कशा भरणार? हा विचार केला? नाही. त्या मुली काय करणार? त्या मुली त्या 4 भिंतीच्या रूममध्ये जे काही करत होत्या, ते बंद केल्यानंतर त्या त्यांचं घर, त्यांचं पोट त्या कशा सांभाळणार? त्या बाहेर आल्या मग. मग त्या थिएटरला आल्या. कुठे चाललंय? थिएटरला चाललंय मग. ओपन शोजमध्ये चाललेल्या आहे. ओपन इव्हेंट्स, ओपन कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा इथे त्या करू लागल्या. लोकांना ते आवडायला लागलं. कार्यक्रम बघायला जाताना स्त्री वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येतो. पण पुरुष वर्ग म्हणत असेल ना, की आम्हाला हे बघायचंय.
पैसे कोण देतो? स्त्रिया देतात का? पुरुष देतो. जमा करायचे पैसे आणि कार्यक्रम लावायचे. ज्या नेत्या लोकांना म्हणजे एखादा कार्यक्रम करून पब्लिक जमा करायची आहे, लोकं आली पाहिजे. मग ते कसे येणार? खरं तर लावणी हा विषय जो आहे ना, तर आपण जर बघितलं तर विठाबाई नारायणगावकर असतील किंवा मग आपल्या सुरेखाताई पुणेकर असतील, यांनी लावणी करताना नेहमी अंग भरून नऊवारी नेसून लावणी केली आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये लावणी म्हणजे अगदी वेगवेगळे ड्रेसेस, चमचम ड्रेसेस किंवा या पद्धतीचे ड्रेसेस वापरून लावणी केली जाते. तर कलाकार म्हणून काय वाटतं याकडे? कलाकार म्हणून हे वाटतं ना, की तुम्ही लावणी मुळात करत नाही आहात. लावणीमध्ये तोडे असतात, बराच डान्स फॉर्म, बऱ्याच प्रकारचे अदाकारी वगैरे बरंच काही असतं. पण तुम्ही लावणी नाही करत आहात. तुम्ही फक्त ते घागरा चोली घालता किंवा घालायची आहे म्हणून नऊवारी शिवलेली चढवता, अंगावर बांधता. त्याला पिनअप पण केलेलं नसतं, काही नाही, काही नाही व्यवस्थित. फक्त तुमचं अंग, शरीर दिसलं पाहिजे कुठून तरी काहीतरी आणि तुम्ही स्टेजवर जाता. डी-जे लागलेला असतो. त्यामुळे डी-जे प्रकारामुळे ना, जे आपले वादक आहेत किंवा सिंगर आहे, जे लाईव्ह गाणारे आहेत, त्यांची कामं बंद झाली. त्यांना आता शो नाही, वर्षभर कार्यक्रम बरोबर. नसल्यामुळे त्यांना आता असं झालंय ना, की काहीतरी वेगळं क्षेत्र निवडा. आपल्याकडे काम नाहीये. सो त्यांना एक खूप मोठा फटका बसलेला आहे. दुसरं, स्टेजवर हा सगळा प्रकार करत असताना तुम्ही नाचत नाही आहात. तुम्ही फक्त शरीराचा एखादा पार्ट पकडता आणि हलवता आणि बराच वेळ तेच करताय. अच्छा, तुम्ही लोकांशी बोलताना बराच वेळ गाणं मागे चालू आहे आणि बराच वेळ तुम्ही प्रेक्षकांशी बोलताय. त्या प्रेक्षकांमधला एखादा कोणतरी टार्गेट असतो, की तो नाचत असतो, त्याला तुम्ही फॉलो करताय. ओके. म्हणजे हा जो काही घाणेरडा प्रकार आहे, ह्याला डान्स म्हणत नाही यार. ह्याला आणि डान्स नाही अश्लील म्हणत. हावभाव जे केले जातात. ते यासाठी असतात ना, की तुमची फर्माईश वाढावी. म्हणजे तुम्हाला सारखं-सारखं तिथे बोलवलं जावं, तुमचे व्हिडिओज व्हायरल व्हावे, तुम्हाला काम जास्तीत जास्त मिळावं, तुम्हाला पैसे जास्त मिळावे, ह्यासाठी ते केलं जाते. ह्याच्या पुढची पायरी जर सांगू ना, तर मी असे व्हिडिओज बघितलेले आहेत, की जे ह्याच्यापेक्षाही घाणेरडे आहे. फक्त एक्सप्रेशन किंवा हावभाव किंवा घाणेरडे अदाकारी म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही, त्याच्यापेक्षाही वर्स्ट मी पाहिलेलं आहे. याच्यापेक्षाही वर्स्ट बघितलंय. मी असे काही व्हिडिओ बघितलेले आहे ना, जिथे डान्स नाही होत, अंगावर कपडे नसतात. अक्षरशः म्हणजे आता कितपत तुम्ही ठेवाल मला माहिती नाही, पण कपडे काढून त्या मुलीला दारू पाजलेली असते. कपडे काढून तिला स्टेजवर नाचवलं जातं आणि त्याचे तिला लाखो रुपये मिळतात. टिप म्हणून सुद्धा आणि पेमेंट म्हणून सुद्धा. हा प्रकार ना खूप गावी आतमधल्या साईडला होतो, जिथे पोलीस पण नाही जात. जिथे परमिशन नसते, पोलीस नसते, बायका नसतात, कोण नाही. हे असे व्हिडिओज मी पाहिलेले. सो हे खूप खूप घाण गेलेलं आहे. आपण जे बोलतोय, आपण जे बघतोय ना, ते खूप चांगलं आहे त्या मनाने. ते भले आपल्यासाठी खूप वाईट आहे, पण त्याच्यापेक्षाही पलीकडचं गेलेलं आहे आणि जे मी स्वतः व्हिडिओ पाहिलेले. हं. सो ह्या विषयावर ऑलरेडी आपलं महाराष्ट्र खूप पुढे गेलंय आणि ह्यासाठी कारणीभूत हा ऑडियन्स, हा प्रेक्षक, ही आत्ताची तरुण पिढी ज्यांना हे हवंय आणि त्यांच्यासाठी अरेंज करणारे ते नेते. दुसरे कलाकार, ज्यांच्यावर रोख नाहीये. प्रशासनाने रोख करायला पाहिजे, त्यांना मर्यादा ठेवायला पाहिजे, की तुम्ही काय डान्स करताय, सेन्सर लावा. का सेन्सर बोर्डाची आम्ही परमिशन घ्यायची? तुम्ही काय डान्स फॉर्म करणार आहे, काय नृत्य करणार आहे, काय कपडे घालून करणार आहे, कोणती गाणी तुम्ही हे करणार आहे, ह्या सगळ्याची अख्खी स्क्रिप्ट तुम्ही पहिले सेन्सर बोर्डमध्ये देऊन ती रजिस्टर करा. परमिशन घ्या. तो कार्यक्रम प्रॉपरली बांधा आणि मग दाखवा. ते करत नाहीये. हां, चला पैसे मिळतात आणि किती देणार आहे? डायरेक्ट कॉन्टॅक्ट मुलींना केलं जातं आणि बोलवलं जातं. पहिले निर्माता, मॅनेजर, कोऑर्डिनेटर हा प्रकार होता. आता तो राहिलाच नाहीये. डायरेक्ट मुलींना कॉल करून त्यांना संपर्क साधून त्यांना हाफ पेमेंट दिलं जातं, बोलवलं जातं, काम करायला लावतात. काम झाल्यानंतर पेमेंट देत नाही, हकलवलं जातं. हा प्रकार होतोय आणि तुम्ही वाढणार. ज्यावेळेस स्टेज परफॉर्मन्स करत होता, त्यावेळी एकंदरीत कशी परिस्थिती होती? त्या ठिकाणचं वातावरण नेमकं कसं असायचं साधारण? मी साधारण ना 2012 पर्यंत थिएटर शोज केलेले आहे. तोपर्यंत खूप चांगली परिस्थिती होती. की प्रॉपरली कार्यक्रम बांधला जात होता. प्रॉपरली डान्स कोरिओग्राफर होता, डायरेक्शन दिलं जात होतं, डायरेक्टर होता, बऱ्याच गोष्टी ग्रुप वगैरे रिहर्सल व्हायचे. महिना 2 महिने रिहर्सल व्हायचे. तोपर्यंत खूप चांगलं होतं. मी 2022ला परत शो सुरू केलेले. 22ला एप्रिल-मे केले.
त्याच्यानंतर मी 23ला नाही केला, मी 23ला दहीहंडीचा केला. कारण माझ्या पर्सनल रिझनमुळे माझ्या हेल्थमुळे मी नाही करू शकले पुढे कंटिन्यू. पण त्यावेळेला 22मध्ये ना ऑलरेडी हा प्रकार सुरू झालेला होता आणि तो मला दिसत होता. आणि त्यात पण असं व्हायचं ना, की जवळ-जवळ 501 बायका बसलेल्या असायच्या. त्यांचं म्हणणं, की "तुम्ही आम्हाला कला दाखवा. लावणी दाखवा, प्रॉपर नृत्य दाखवा. आम्हाला डान्स बघायचा आहे." पण जे गावातले काही टवाळखोर किंवा दारू पिऊन आलेली लोकं हं. असायचे किंवा जे ज्यांना हे बघायचंय त्यांची फर्माईश असायची, की आम्हाला तो घागरा डान्स बघायचा आहे. अच्छा. आम्हाला रिमिक्स गाणी पाहिजे. आम्हाला अशी मुलगी पाहिजे, की जी आम्हाला उचकवेल. निर्माता काय करायचा? अर्धे पैसे घेऊन अख्खा ग्रुप बस घेऊन यायचा. मग त्याला फुल पेमेंट हवं असेल, तर मग ते करावं लागायचं, की बाबा हां, चल एखादं गाणं घेऊया, 2 गाणी घेऊया, 3 गाणी बरोबर. घेऊया, 4 गाणी घेऊया. पर्याय नसायचा मग त्याच्याकडे. आज जेव्हा माझे त्यावेळेला 2022 मध्ये जितेंद्र वायकर मॅनेजमेंट करत होते माझ्या ह्याचे, निर्माते पण तेच होते. त्यांनी मला स्वतः सांगितलेलं, की "हेमलता, मला जे फोन येतात ना कार्यक्रमासाठी, ते मला विचारतात, मुलगी कोण आहे? तिचं नाव काय आहे? तिचं Instagram आयडी दाखवा, तिचे व्हिडिओज पाठवा, ती कुठे राहते? काय करते?" ते म्हणाले, "रेशनिंग कार्ड पण पाठवू का? रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळं पाठवू का?" अहो, तुम्हाला कार्यक्रम हवा आहे ना? आमची सेलिब्रिटी आहे. तिच्यावर कार्यक्रम आम्ही विकतोय. सो इतर कलाकारांचे आम्ही फोटोज, व्हिडिओ पाठवू. त्यांची नाव, नंबर, त्यांची माहिती तुम्हाला कशाला हवी आहे? का? कशासाठी? बरोबर. सो बेटर आहे शो न घेतलेले बरे. हळू-हळू हं. असं करून मग त्यांनी शोज बंदच केले. आज डायरेक्ट मुलींना कॉल करून बोलावलं जातं आणि जो काही प्रकार चाललाय, याच्यामध्ये मारहाणी सुद्धा होते. पैसे नाही दिल्यामुळे पोलिस स्टेशनपर्यंत ही लोकं मग जातात रात्री. सो ते आणखी एक न केलेलंच महत्त्वाचा बरं. प्रश्न आहे. तो अलीकडच्या काळात प्रचंड प्रकर्षाने जाणवतो. खरं तर आपण जर बघितलं तर गेल्या 5 वर्षापासून म्हणजे कोविड नंतर इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्यांची संख्या फार वाढली आहे आणि मग वेगवेगळे प्रोजेक्ट असतील, छोटे-छोटे अल्बम सॉन्ग्स असतील किंवा काही सिनेमे असतील, तर यांना कलाकारांपेक्षाही इन्फ्लुएन्सर्सला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यामुळे हाडामासाचा जो कलाकार आहे, तो कुठेतरी कलेपासून वंचित राहतो. त्याला त्याचा लाभ घेता येत नाही. त्याला त्याचा योग्य मोबदला पण मिळत नाही. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? मी या गोष्टीकडे या पद्धतीने बघते, की सध्या ना एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि ते खूप सीनियर कलाकार आहेत, ज्यांनी ऋषी कपूर सोबत काम केलं. एवढे सीनियर कलाकार आहेत. ओके. त्यांनी व्हिडिओ टाकलेला, की "अरे सर, तुम्ही कलाकार आहात ना?" ते म्हणाले, "नाही, मी कलाकार नाहीये." "का?" "माझे फॉलोवर्स नाहीये ना Instagramवर, म्हणून मी कलाकार नाहीये." बरोबर. म्हणजे ज्याने ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांपासून हिंदीमध्ये काम केलंय, त्या माणसाचे आज फॉलोवर नाहीये म्हणून तो कलाकार नाहीये. सो ही कलाकारांचं नुकसान नाहीये. त्यांच्याकडे पाहणाऱ्यांच्या प्रेक्षक जे वर्ग आहे ना, त्यांचं नुकसान आहे, की तुम्हाला कलाकार आणि फक्त टाईमपास करणारा व्यक्ती यातला फरक जर तुम्हाला कळत नसेल, तर नुकसान तुमचं आहे. तुम्ही चुकीच्या बुद्धीने, चुकीच्या मार्गाने, चुकीच्या वेने, चुकीच्या दृष्टिकोनामधनं, चुकीच्या दिशेने चाललेला आहात. तुम्हाला चांगलं वाईट जर यातलं कळत नसेल, तुमचं भविष्य धोक्यात आहे, आमचं नाही. आपण आता याच गोष्टीला अनुसरून जरा पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. महामंडळ जे आहे, ते कलाकारांचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण गेल्या 8 दिवसापासून ते एक वेगळ्याच कारणाने चर्चेमध्ये आहे. पडद्यामागे वेगवेगळ्या नाट्यमय घटना ज्या आहेत, त्या घडून गेलेल्या आहेत. तुम्ही एक कलाकार म्हणून आणि तुम्ही एका पर्टिक्युलर फेजमधनं पुढे आलात. तर तुम्ही या महामंडळाच्या सर्व कार्यप्रणालीकडे नेमकं कसं पाहता? पहिली गोष्ट तर ही ना, की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकमेव अशी संघटना आहे, की जी सगळ्या कलाकारांना, सगळ्या तंत्रज्ञान, सगळ्या विभागातल्या लोकांना मिळून बांधलेली एकमेव संघटना म्हणजे ती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. ह्याच्यामध्ये सगळे आहे. हिंदीमध्ये तुम्हाला आर्टिस्ट लोकांचं वेगळी संघटना दिसेल, हेअर लोकांची वेगळी दिसेल, फायटर लोकांची वेगळी दिसेल, निर्मात्यांची वेगळी दिसेल, डायरेक्टर लोकांची वेगळी दिसेल. प्रत्येकाची वेगवेगळी दिसेल. ही मराठीतली एकमेव पहिली संघटना आहे, जी सगळ्यांना मिळून एक आहे. सो ती जवळपास अशी आहे ना, की ती ज्या लोकांनी ती उभी केली, त्यांच्या मागचं कारण हे होतं, की भले लहान कलाकार असू दे किंवा स्पॉट बॉय असू दे किंवा मोठा निर्माता असू दे.
कुणावरही अत्याचार झाला नाही पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, यासाठी ती संघटना ओपन केली होती. ओके. दुसरं कारण होतं, की प्रत्येकाला इथे कामं मिळायला पाहिजे. तुम्ही या, रजिस्टर व्हा. तुमच्यासाठी ज्या महाराष्ट्र शासनाने योजना ज्या बनवलेल्या आहेत, तुमच्यासाठी ज्या राबवतात आहे, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महामंडळ करतं. तिसरं कारण, की जे सीनियर कलाकार बरीच वर्ष काम करतात आहे आणि एका एज नंतर ते कामं करू शकत नाहीत. बरोबर. त्यांना पेन्शन, त्यांना म्हणजे त्यांना हेल्थ इन्शुरन्स हे सगळं करून देणं, म्हणजे त्यांच्यासाठी घरं, त्यांच्यासाठी आरोग्यासाठी वैद्यकीय ट्रीटमेंट सगळ्या गोष्टींना महामंडळ करतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी महामंडळ होतं म्हणते, आहे नाही. कारण गेली 10 वर्षामध्ये ह्या गोष्टी दिसत नाहीये. त्याच्या आधी भले ही संघटना काम करत होती, हे सगळं करत होतं, सगळं होतं, पण ॲटलीस्ट ह्याच्यामध्ये ना वाद, मारामारी, एकमेकांबद्दल घाण बोलणं, पॉलिटिक्स हा प्रकार नव्हता. पण गेल्या 10 वर्षामध्ये हा प्रकार खूप वाढलाय आणि हा दिसतोय. आता चित्रपटसृष्टी हा एकमेव असा भाग होता, की जिथे राजकारण हा विषय नव्हता. परंतु या निवडणुकीच्या दरम्यान राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय आणि असा लोकांनीही आरोप केलाय, प्रेक्षकही बोलतायत. तुम्ही जर सोशल मीडियावरच्या जर कमेंट वाचल्या, तर प्रेक्षक यावर प्रचंड संताप व्यक्त करतायत आणि जे जेन्युइनली काही कलाकार आहेत, त्यांना त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका होण्याचं सध्या सुरू आहे. आणि अचानक अशी चेहरे समोर आले मीडियासमोर, की जे 10 वर्ष कुठेही दिसले नाही आणि ते अचानक जे काही कलाकार आहेत, जे या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत, त्या कलाकारांच्या विरोधात बोलताना दिसतायत. तर याकडे काय सांगाल? पहिली गोष्ट ना, तर हे जे राजकारण आहे, जे आता दिसतंय ना, हे फक्त यावर्षी नाही झालंय. हे मागच्या निवडणुकीमध्ये पण झालेलं होतं. जेव्हा अध्यक्ष विजय पाटकर होते. त्यावेळेला सुद्धा निवडणुकीच्या वेळेला बरेचसे इंटरव्ह्यूज झालेले होते लोकांचे आणि भरपूर काय-काय एकमेकांबद्दल घाण बोललं जात होतं, व्हायरल होत होतं. पर्सनल गोष्टी बाहेर येत होत्या आणि सांगितलं जात होतं, की हा माणूस इतका वाईट आहे, ह्याने असं केलंय, त्याने त्याच्या पर्सनल लाईफमध्ये असं केलंय, हे सगळं घाण. मी त्यावेळेला ना मला मेघराज राजेभोसल्यांचा फोन आलेला, की मी उमेदवार म्हणून उभे आहेत, प्लीज मला वोट करा. मी म्हटलं, राजे मला ना वाईट काय वाटतंय माहिती आहे? तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काय कामं केलेली आहे, तुम्ही महाराष्ट्र शासनाने जे काय लोकांसाठी म्हणजे आपल्या कलाकारांसाठी किंवा ह्यांच्यासाठी जे काय गोष्टी म्हणजे संकल्पना म्हणा किंवा वेगवेगळ्या आपण उपक्रम आहेत ते तुम्ही सांगण्याचं काम करायला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर कसं काम कराल, तुम्ही फ्युचरमध्ये जर निवडून आल्यानंतर तुम्ही काय काम करणार ना, ह्याची लिस्ट तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्हाला आम्ही बरोबर. वोट का द्यावा? त्यांना जसं नाही, जेवढे उमेदवार उभे राहतात, त्यांना आम्ही वोट का द्यावा ना, हे तुम्ही स्पष्ट करा. बरोबर. तुम्ही काय करताय? तो वाईट आहे, तो नालायक आहे, तो घाणेरडा आहे, त्याने हे केलंय, त्याच्या पर्सनल लाईफमध्ये हे आहे, त्याने असं वागलंय, त्याने चोऱ्या केल्या, तुम्ही तुमच्याबद्दल सांगा ना. तुम्ही त्याचं का पब्लिसिटी करताय? तुम्ही इनडायरेक्टली त्याची पब्लिसिटी करताय, त्याचं नाव मोठं करताय. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा ना. आम्ही तुम्हाला वोट देताना आम्ही कोणाला वोट देतोय? आम्हाला कळलं तर पाहिजे, माहीत तर असायला पाहिजे. बरोबर. तुम्ही ते नाही सांगत आहे. तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. मी वोट करायला जेव्हा जाणार, तेव्हा मी हे नाही बघणार, की अरे हा वाईट होता, हा वाईट होता, हा वाईट. मी हे नाही बघणार. मी हे बघणार, मला ह्याच्यामध्ये कोणाला वोट करायचंय? ह्याने काय काम केलंय? हा काय काम करणार? ह्याला किती नॉलेज आहे? ह्याला किती माहिती आहे? हा माझी पुढे जाऊन काय मदत करू शकतो? बाकीच्या कलाकारांना कसं वर घेऊन जाऊ शकतो? मराठी इंडस्ट्रीला कसा वर घेऊन जाऊ शकतो? मी हे बघणार आहे. सो तुम्ही हे सांगा आम्हाला. तुम्ही बाकीच्या घाणेरड्या गोष्टी नका सांगू. आम्हाला ते वाचायला सकाळी उठल्यानंतर पहिले ते भरलेलं असतं. ते डिलीट मारताना किती त्रास होतो आम्हाला माहिती आहे. मोबाईल हँग होईल एवढं येतं ते इलेक्शनच्या वेळेला. बाकी वर्षभर का नाही बोलत मग? 5 वर्ष जेव्हा इलेक्शन नसतं, तुम्ही काम करत असता, तेव्हा ह्या गोष्टी का नाही येत? की आज म्हणजे माणसाने, कलाकाराने असं केलं किंवा या अध्यक्षाने असं केलं, या सचिवाने असं केलं, या खजिनदाराने असं केलं, या कमिटी मेंबरने असं केलं, या कलाकाराने असं केलं, या डायरेक्टरने असं केलं, या प्रोड्युसरने असं केलं. हे तेव्हा का नाही येत? तुमच्या या प्रकरणामध्ये जे काही घडलं, त्याच्यामध्ये तुम्हाला महामंडळाकडनं कोणाचा पाठिंबा मिळाला?
नाही, मी कोणालाच कॉल नाही केला. कोणाला कॉल करू? कोण आहे जागेवर? महामंडळच बंद आहे. तिथे काम करणाऱ्या लोकांनाच पगार मिळत नाहीये. मी कोणाला जाऊन सांगू, की माझ्यावर हा प्रकार झालेला आहे. माझी कंप्लेंट उलट ही होती, महामंडळाकडे मला द्यायची होती, की कलाकार म्हणून मी तिकडे गेलेली नाहीये ना त्या मुलीला मदत करायला. मग माझ्याबरोबर काम करणाऱ्या इतर कलाकारांची नावं घेण्याची कारण काय? गरज काय होती मीडियाने? सो नुसतं महामंडळाने ते सांगितलं जरी असतं ना मीडियाला, सगळ्यांना, की प्लीज तिचा विषय आहे, तुम्ही तिच्याबद्दल तुम्हाला जे बोलायचं ते बोला. तुम्ही आणि ती ते तुमचं पर्सनल आहे. ज्या कलाकारांचं काही घेणं-देणं नाही ना, त्यांचं नावाची बदनामी, त्यांचं नाव घेणं, त्यांचे फोटोज दाखवणं हे नका करू. ह्यासाठी मला मदत हवी होती. गेल्यानंतर अख्खं ऑफिस रिकामी. कोणीच नाही तिथे. सो कोणाकडे मदत मागणार? अच्छा, कोण्या नेत्याकडे जरी मागायला गेले ना मदत, इलेक्शन झाली आत्ता. हं. आत्ता नगरसेवकाची इलेक्शन झाली. हां, कोणी स्थानिक. सापडत नाहीये, कोणी भेटत नाहीये. माझा एसआरएचा प्रकार जो झालेला होता, माझ्या आई-वडिलांचं घर होतं एसआरएमध्ये. 2023ला जूनमध्ये ते तोडलं. त्याच्यानंतर मी जवळ-जवळ 10 लोकांना ॲप्लिकेशन दिले. त्याच्यामध्ये विधान भवनाच्या अध्यक्षापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलंय. कोणी जागेवर नाहीये. त्याच्यावर कोणीही काही केलं नाही. कुणीच काही केलं नाही. फक्त मी अभिजित पानसेंनाच भेटले. मी त्यांना सांगितलं हा प्रकार घडलेला आहे आणि जो खूप पेनफुल आहे. मला प्लीज याच्यातनं मदत हवी आहे. मला त्यांनी राजसाहेबांसमोर बसवलं. साहेबांना सांगितलं. त्यांनी त्या ह्याच्याकडे त्यांचे कार्यकर्ते पाठवले आणि माझ्या वडिलांचं पहिले ॲग्रीमेंट करून घेतलं. पात्र असून सुद्धा ॲग्रीमेंट झालं नव्हतं आणि त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं. त्याचा मानसिक त्रास, त्याचं नुकसान, आमचं सगळं सोनं चोरीला गेलं पण कोणी एफ-आय-आर नाही केली. आमची एफ-आय-आर चोरी होऊन सुद्धा नाही होत आणि जिथे खंडणी घेतलीच नाही, मागितलीच नाही, बोलले नाहीत तरीसुद्धा तिकडे पैसे देऊन एफ-आय-आर केली जाते. हे करप्शन सध्या चाललंय. ह्याच्यावर कोणी नेता बोलायला आहे? नाही. कोणीच जागेवर नाहीये, कोणाशीच बोलण्यासारखं कोणीच संपर्कात नाहीये. कोणी भेटत सुद्धा नाही. का? स्वतःच्याच खुर्च्या वाचवतात आहे. त्यांनाच माहिती नाहीये की मी उद्या जिवंत आहे की नाही. बोलायला गेलं तर खूप काय आहे, पण त्यांनाच त्यांची हे नाहीये, त्यांनाच सुरक्षा नाही तर आम्हाला काय? पोलिसांना स्वतःला इथे सुरक्षा नाहीये, ते आमची सुरक्षा करणार. ते आता किती आपण त्रासातनं अगदी जातात आहे ते शेवटच्या माहिती. प्रश्नाकडे वळूयात. जर भविष्यामध्ये बिग बॉस 7साठी जर तुम्हाला बोलावलं तर तुम्ही जाल का? मी विचार करेल. कारण प्रत्येक कार्यक्रमाचा ना फॉर्मॅट असतो. आणि त्यांचा जो फॉर्मॅट आहे ना, तो फक्त त्यांचा पर्सनल नाहीये. त्याच्यामध्ये काम करणारे जवळ-जवळ 1000 लोकं आहेत. सो तो एक कार्यक्रम आहे, रिॲलिटी शो आहे. तो त्यांच्या फॉर्मॅटच्या हिशोबाने ते त्यांच्या जागी बरोबर आहे. पण माणूस म्हणून, कलाकार म्हणून माझं आयुष्य, माझं पर्सनल गोष्टी मी कितपत टीव्हीवर दाखवायच्या, सांगायच्या, बोलायच्या ह्याचं माझंही स्वतःचं काहीतरी एक लिमिटेशन आहे, बरोबर. म्हणणं आहे. सो मला त्या चव्हाट्यावर काढायला आवडत नाही. माझ्या पर्सनल गोष्टी मला चव्हाट्यावर आलेल्या आवडत नाही. मी नाही करत. मग ती माझी स्वतःची असो, माझ्या घरच्यांची असो, का इतर मित्रांची असो, कोणाची असो, मला त्या गोष्टी आवडत नाही. बरोबर. धन्यवाद. तुम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि थँक यू सो मच. माझ्या वेगवेगळ्या प्रश्नांना तुम्ही तुमच्या पद्धतीने छान उत्तरं दिलीत. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि मनमोकळेपणाने बोलायला दिल्याबद्दल. जमलं तर बघा, सगळंच दाखवण्याचा प्रयत्न करा. पण माझं फक्त एक कंप्लेंट आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही प्रकार चाललंय, ज्या लेव्हलचं करप्शन चाललंय ना, ह्या करप्शनमध्ये सर्वसामान्य जनता ही खूप खूप वाईट पद्धतीने फरफडली जाते. सो हे थांबवण्यासाठी फक्त जेव्हा स्वतः जनता उभी राहील आणि बोलेल तेव्हा हे थांबेल. तोपर्यंत हे थांबणार नाही. त्यामुळे प्लीज नागरिकांनी जागृत राहा. तुमच्यावर होणाऱ्या विरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध बोला. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीही येऊन मदत तर काय, तुमच्याकडे कोणी बघणार सुद्धा नाही. सो प्लीज बोला. तुमच्या हक्कासाठी तुम्ही स्वतः भांडा. तुम्ही स्वतः बोला. तर आपण पाहिलंत आपल्यासोबत होत्या सिने अभिनेत्री हेमलता बाणे. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत. अशाच विविध मोठमोठ्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया टीव्ही. धन्यवाद.